एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा. स्मरणचित्राच्या रेखाटनाबाबत सूचना. 1. चित्राचा विषय जाणून घेऊन त्यातील प्रसंग डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करा. 2. चित्राच्या विषयाला प्राधान्य मिळेल या दृष्टिकोनातून चित्राची मांडणी करा. 3. चित्रातील मुख्य व्यक्ती प्रथम रेखाटा. मुख्य व्यक्तींची रेखाटने साधारणपणे कागदाच्या मध्यभागाच्या जवळपास येतील या दृष्टिकोनातून रचना करा. त्यानंतर इतर व्यक्तींचे रेखाटन व चित्राच्या पार्श्वभागाचे रेखाटन करा. 4. चित्राचा 3/4 भाग मुख्य विषयातील व्यक्तीने व्यापला पाहिजे हे लक्षात असू द्यावे. त्यासाठी चित्रातील व्यक्ती मोठ्या आकारात काढा. चित्रातील प्रमुख व्यक्ती व उभ्या स्थितीतील व्यक्ती वीतभर उंचीच्या असतील अशा प्रकारे रेखाटा. 5. चित्रातील जवळच्या व्यक्ती मोठ्या स्वरूपात रेखाटा व लांबच्या व्यक्ती तुलनेने लहान स्वरूपात रेखाटा. झाडे, घरे, डोंगर इत्यादींचे चित्रण करताना चित्रातील प्रमुख व्यक्तीपासूनच्या अंतरानुसार बदलणाऱ्या आकारांचे भान ठेवावे व तसे रेखाटन करावे. त्यामुळे चित्राला त्रिमितीचे परिणाम लाभेल व ते परिणामकारक ठरेल. 6. चित्रातील व्यक्ती खालील बाजूस डाव्या अथवा उजव्या बाजूस अर्धवट शक्यतो काढू नका. 7. चित्रातील मुख्य व्यक्ती पाठमोऱ्या काढू नका. लांबची एखादी व्यक्ती पाठमोरी काढल्यास चालू शकेल. 8. मंडई, जत्रा, मोर्चा यासारखे विषय हाताळताना अनेक व्यक्ती काढाव्या लागतात. या साऱ्या व्यक्ती सुट्या सुट्या न काढता त्या अंशतः आच्छादित काढाव्यात म्हणजे चित्र एकसंघ व भरीव वाटेल. 9. फार मोठा समूह दाखवताना चित्रामधील पाठीमागील बाजूस असणाऱ्या व्यक्तींचे छोटे छोटे होत जाणारे केवळ चेहरे दाखवले तरी गर्दीच्या देखाव्याचा परिणाम साधला जातो. स्मरणचित्र रंगवताना विचारात घ्यायच्या बाबी. 1. रंगकामाला सुरुवात करण्यापूर्वी मोठ्या आकाराच्या पॅलेटमध्ये रंगवण्यासाठी ट्यूब कलरचे लागणारे सर्व रंग जरुरीप्रमाणे कमी अधिक प्रमाणात अगोदरच काढून घ्यावेत. 2. चित्राचे लहान आकारांचे रंगकाम 1 ते 4 नंबरच्या व मध्यम आकारांचे रंगकाम 5 ते 7 नंबरच्या ब्रशांनी करावे. 3. जमीन, आकाश, भिंत इत्यादी मोठे आकार रंगवताना 8 ते 10 नंबरचे ब्रश वापरावेत. 4. संपूर्ण चित्रावर रंगाचा वॉश द्यायचा असल्यास 10 नंबरच्या ब्रशने अथवा 1 इंच रुंदीच्या चपट्या ब्रशने द्यावा.
व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा.